भावांनो, तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर पहिले आपल्याला आलाइट मोशन ॲप्लिकेशनवरती यायचं आहे। तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपल्याला जे बीट दिसेल भावांनो, त्या बीटला आपल्याला इमेज सेट करून घ्यायचे भावांनो। सगळे तुम्हाला इमेज आणि ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इमेज घ्यायचा आहे भावांनो। तुम्ही तुमचा इमेजसुद्धा लावू शकता भावांनो। त्याच्यानंतर आपल्याला हा इमेज इथपर्यंत ओढून घ्यायचा आहे। वरती कोपऱ्यामध्ये जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। त्यानंतर परत आपल्याला दुसरा इमेज घ्यायचा आहे। त्याला अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायचं भावांनो। त्याची लेंथ छोटी असेल तर फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे त्याला पण। परत आपल्याला दुसरा इमेज घ्यायचा आहे भावांनो। त्याला पण अशा प्रकारे पुढे ओढून 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। मी अशा प्रकारे सर्व इमेज ॲड करून घेतो भावांनो। मी सर्व जे इमेज भावांनो ते ॲड करून घेतलेले भावांनो, तुम्ही पण ॲड करून घ्या भावांनो ते। त्यानंतर आपल्याला हे सर्व इमेज आपल्याला ते सॉन्गच्या खाली ओढून घ्यायचे भावांनो। त्या अशा प्रकारे जो आपण इमेज ॲड केले होते त्याच्या बाजूला असं प्रेस करायचे, त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे भावांनो, जिथपर्यंत आपला जो येलो कलरची शॅडो त्या तिथपर्यंत। अशा प्रकारे हे सर्व इमेज भावांनो ते अशा प्रकारे बाजूला प्रेस करून खाली अशा प्रकारे ओढून घ्यायचे भावांनो। व्हिडिओ व्यवस्थित बघा तेव्हा समजेल भावांनो। अशा प्रकारे खाली ओढून अशा प्रकारे सोडून द्यायचे भावांनो। इथे तुम्ही बघू शकता भावांनो, मी फास्टमध्ये करून घेतो भावांनो व्हिडिओ। चला तर भावांनो, मी सर्व इमेज जे आहे त्या अशा प्रकारे सेट करून घेतलेल्या आहे भावांनो। त्यानंतर आपल्याला बॅक यायचे भावांनो। बॅक आल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टवरती जायचं आहे। आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो तुम्हाला एक इफेक्ट दिला जाईल भावांनो, त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। परत आपल्याला बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जे आपण इमेज आत्ता ॲड केलेले भावांनो, त्या इमेजला आपल्याला हा इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे। अशा प्रकारे सर्व इमेजला आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे भावांनो। तुम्हाला जर आपल्या चॅनलला जॉईन नसेल झाले तर जॉईन होऊन जा भावांनो टेलिग्रामच्या। तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओचे मटेरियल सर्व मिळून जातील भावांनो। अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचं आहे भावांनो। अशा प्रकारे मी सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे भावांनो। त्यानंतर आपल्याला परत फर्स्ट बीटवरती यायचं आहे भावांनो। फर्स्ट बीटवरती आल्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक स्मोकचा इफेक्ट दिला जाईल भावांनो। स्मोकची लेअर तिच्यावरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाईटन करून तिला स्क्रीन करून घ्यायचं आहे भावांनो। अशा प्रकारे स्क्रीन करून घ्यायचे। त्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करायचं। इथे जे प्लसचे आयकॉन त्याच्यावरती क्लिक करायचे भावांनो। ही लेअर आपल्याला कॉपी करायची। कॉपी केल्यानंतर ज्या इमेजला आपण जिथपर्यंत आपण ज्या इमेज लावलेला आहे भावांनो, त्या बीटपर्यंत आपल्याला अशा प्रकारे त्या बीटवरती आपल्याला ही लेअर पेस्ट करून टाकायची। अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची भावांनो तुम्ही सगळ्या इमेजला आपल्या त्या। व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे भावांनो। अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची भावांनो लेअर। तर मी लेअर पेस्ट केलेलं आहे भावांनो। त्यानंतर आपल्याला परत फर्स्ट बीटवरती यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर आपल्याला तो बॉर्डर PNG ती सेट करून घ्यायची भावांनो। त्यानंतर तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायची भावांनो। आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओवर एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे भावांनो। अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। धन्यवाद।